नमस्कार मित्रांनो, मी संदीप रसाळ तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकण संवाद. मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मित्रांनो, आज ब्लॉग बनवतोय. मित्रांनो, आज आहे रमाबाईंची 125वी जयंती. तर मित्रांनो, आज मी जाणार आहे दापोली वननगावी. तर मित्रांनो, मी बरेच दिवस रमाबाईंच्या वननगावी त्यांचं स्मारक नवीन बांधले ते पाहायला जाण्याची माझी इच्छा होती. पण आज तो योग आला. 125वी त्यांची जयंती आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या परत पावन झालेली दापोली तालुक्यात जी जमीन माती. तर मित्रांनो, या आम्ही नशिबान आम्ही दापोलीमध्ये जन्म घेतला असं. तर मित्रांनो, या महापुरुषांच्या पत्नी रमाबाई यांच्या आज जयंतीनिमित्त 125वी जयंती आहे. तर मित्रांनो, आज मला जाण्याचा योग आले. तर मित्रांनो, मी आज तिथे जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय माहिती देता येणार नाही आज, कारण इथं भरपूर गर्दी असते. तर मित्रांनो, तरी पण तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून जे काही तुम्हाला दाखवता येईल ते तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, चला. check. चला, thank you support. डॉक्टर
कारण बाबासाहेब आणि रमाईला शेवटी पाहायचंय तुम्हाला. आणि तुमचीच वाट बघत होतो. हे बघा, उद्या नाही आजच मी आहे ना लंडनला निघतोय पहिल्या गोल्डन परिषदेसाठी. तेव्हा बऱ्याचशा जबाबदाऱ्या मी तुमच्यावर सोडून जाणार आहे. हे बघा, सगळ्यांनी एकीत राहायचं. हो साहेब. तर दुसरी म्हणजे हे शिक्षणावर जास्त भर द्यायचं आपल्याला. आपली मुलं शिकली पाहिजे, है की नाही? जे जे करता येईल तुम्हाला तेवढे करा. तोपर्यंत मी येणारच आहे. हा, तेवढी एवढी जबाबदारी मात्र घ्या. निघा, या 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 या. हो वैराग गुरुजी, वैराग गुरुजी घ्या. तुम्ही पण चाललात या. काय माहितीये का, तुम्हाला माहिती आहे आपली रामू आहे ना खूप आजारी असते. मला वाटतं इथलं वातावरण तिला काय मानवत नाही. तेव्हा मग तुम्ही असं करा, तुम्ही धारवाडला तिला घेऊन जा. म्हणजे काय माहितीये का, की तिथे जी वसतिगृहातली मुलं आहेत की नाही त्यांच्यामध्ये तिचं मन रमेल की नाही, आणि तिला पण बरं वाटेल. तिथलं वातावरण पण तिला सुटेबल वाटेल. आली बघा ती. तुम्ही बाहेर गावी निघालात की माझ्या जीवाला चैन पडत नाही. मला एक सारखी तुमची काळजी वाटते. कशाला काळजी करायची माझी? अजिबात काळजी करायची नाही. आता बऱ्यापैकी पैसे देखील आले आपल्याकडे, तेव्हा अजिबात करायची नाही. काय म्हणतो, अजिबात तक्रार करायची नाही मला. पण साहेब, मला नीट जेवण जात नाही. औषध सुद्धा घ्यावंसं वाटत. आता आहे ना, खरी काळजी आहे ना माझी न घेता तू तुझी घ्यायची. हा, अगं वेळेवर औषध पाणी कर, वेळेवर जे तुला बरं वाटेल. खरं सांगतो, तू स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःला सांभाळलं पाहिजे. आता मी स्वतःला काय सांभाळलं? माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यापेक्षा सांभाळण्यासाठी आहेच का? आपला हा राजरत्न अगदी तुमच्यासारखा गोंडच दिसतो.
मुलगा कोणाचा आहे? चकुला कोणाचा आहे? हे बघ रामू, तुला सांगतो, हा शिकून आहे ना एवढा मोठा होईल ना तर जगाचे डोळे दिपेल बघ. होय, पण साहेब त्याला बाहेर घेऊन जाऊ नका बरं. का? काय झालं? नाही म्हणजे हा. अलीकडे त्याला सारखा ताप येत असतो. आताही बघा त्याचं अंग गरम आहे. रात्र रात्र सारखा रडतो. तुम्ही त्याला बाहेर घेऊन जाल आणि जर त्याला कोणाची नजर लागली तर मी काय करू? रामू, अरे काय नजर, काय नजर कुणाची काय लागते का? आता माझंच बघ ना, मी एवढ्या सभा घेतो, असंख्य नजरा मला रोखून असतात, तो मला नजर लागते काय? अगं लागणार पण नाही. घ्यायला मला आहे ना सर कोर्टात काम आलंय, मी जरा जातो आणि येतो. तू काय काळजी करू नको. पण साहेब जरा लवकर या. नाही म्हणजे राजरत्न सारखा रडत राहतो. अगं मी ना इथं वाटल्यास डॉक्टरांना घेऊन येतो. चल लवकर या. हो येतो. बाळा, छकुला, राजरत्न आता दूध पी ना. राजरत्न नाही बाबू लढायची. छकुला लढायची नाही. तू शाळा बाळा ना. ओगी 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 बाळा. ओगी 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 ती दूध पितो ना. ओगी ओगी बाळा, लढायची नाही बाळा. नको नको रड बाळा, नको रे बाळा. कोणी आहे का तिकडे? कोणी आहे का? कोणी साहेबांना निरोप देता का? ओगी ओगी बाळा. आणि अचानक एके दिवशी मला त्याचाच राग मी आज तुमच्या समोर खोलते. होय होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या माय माऊलींनो, सखी मैत्रिणींनो, तुम्ही साऱ्या जणी शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शाण्या झालात. विकृत स्त्री मुक्तीच्या तुम्ही प्रत्येक जणी कहाण्या झालात. माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता. माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच दाबता. बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. स्त्री शिक्षणासाठी मी शेण, दगड, चिखल, गोटे अनेक घाव अंगावर घेतले. त्याचीच परतफेड म्हणून मी आज हे असले घाव झेलते. होय होय होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ज्योतिबाच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साजा. ज्योतिबाच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साजा. तिने महिलांच्या विश्वात ज्योत लावली अंधारात. तिने महिलांच्या विश्वात ज्योत
माझ्या रमाईचे